डॉक्टर अर्चनाताई मोरे मॅडम आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो असे या भूमीचे एक हाडाचे पत्रकार देवर्धन परिसरावर अतिशय प्रेम करणारे आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे असे आमचे आदर्श मार्गदर्शक VS कुलकर्णी सर, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले पाटील साहेब आणि सर्व मान्यवर महाविद्यालयाचे सर्व माझ्यासोबत असलेले माझे प्राध्यापक बंधू आणि भगिनीनो आणि कुमारी शुभांगी बिरादार यांचे आई वडील, त्यांचे कुटुंब, पाहुणे आणि या परिसरातील सर्व मान्यवर, आम्हाला अभिमान आहे की आमच्या एका गुणवान विद्यार्थिनीचं पुस्तक या पवित्र स्थळी त्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. मगाशी शुभांगी बोलताना सांगितले की ॲडमिशन कुठं घ्यायचं. खरंच आहे, तिनं सत्य घटना सांगितलेली आहे. ज्यावेळेस तिने आमच्या महाविद्यालयामध्ये आली त्यावेळेस तिच्या खूप प्रश्न होते डोक्यामध्ये आणि तिला मी सांगितलं की ॲडमिशन घेऊन टाकीत. तिनं पहिलं प्रश्न केलं की तुमच्याच महाविद्यालयामध्ये ॲडमिशन का घ्यायचं. मी तिला दुसरं प्रश्न केलं का घेऊ नये. सर, मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही अपेक्षित, तुमच्याकडून अपेक्षा आहे की उत्तर अपेक्षित आहे. त्यावेळेसच लक्षात आलं की जे आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, बाळाचे पाय पाण्यात दिसतात. त्या दिवशी तिचं लक्षात आलेलं होतं मला की ही विद्यार्थिनी निश्चितचपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये की खूप मोठ्या पदावर जाऊ शकेल. आणि तेव्हा ॲडमिशन झाल्यापासून ते डायरेक्ट माझी विद्यार्थी भूगोल विषय आहे, त्यामुळं प्रॅक्टिकल विषय असल्यामुळं संपर्क चांगल्याच पद्धतीनं आहे. आणि येता जाता क्लास सुटल्यानंतर तिला बोलायचं शुभांगी अभ्यास कर चालेल, तर तिनं सांगायचं सर एवढं वेळ चालेल, एवढं वेळ द्यायला लागलेले